अभिमन्यू सरांना वाटते गौरीची काळजी, दोघांमध्ये वाढते जवळीक. तू भेटीशी नव्याने मालिकेची कहाणी रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न सोबत पुढे जात आहे. मालिकेने नवीन वळण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता अभिमन्यू सर आणि गौरीचं लग्न झालेलं आहे. तर हा नवीन प्रवास दोघांच्याही आयुष्यात नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. आता फायनली रागिनीला हे सत्य कळालेलं आहे की गौरी आणि अभिमन्यू सरांचं लग्न झालंय. त्यामुळे ती खूप जास्त चिडलेली असते, घर सोडून जाण्याच्या प्रयत्नात असते. पण तेव्हा दादा तिला थांबवतो आणि तिला समजावतो. तिला म्हणतो की अभिमन्यू सर आणि गौरीचं नातं हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे, त्यांच्यात नवरा बायको सारखं काहीच नाही आहे. त्यामुळे अजूनही तुझ्याकडे संधी आहे अभिमन्यूचं मन जिंकण्याची आणि त्याच्यासोबत संसार करण्याची. त्यामुळे तुला गौरीला या घरातून बाहेर काढावं लागणार आहे. तेवढ्यात अर्पिता तिथे पोहोचते आणि अर्पिता सुद्धा तिला तेच सांगते की अभिमन्यू सर आणि गौरीचं जे काही लग्न झालेलं आहे ते चार चौघात लोकांना दाखवण्यासाठी झालंय. अभिमन्यू दादा गौरीच्या लग्नात पाहुणा म्हणून गेला होता, पण त्या लग्नात असं काही घडलं की अभिमन्यू दादाला गौरी सोबत लग्न करावं लागलं आणि तो लग्नात पाहुणा म्हणून गेला होता पण येताना बायको सोबत घेऊन आला. त्यामुळे आता तुला थोडा धीर घ्यावा लागेल. गौरीला आपण बाहेर काढू, त्यानंतरच तुझं आणि दादाचं लग्न होऊ शकेल. मला सुद्धा तूच माझी वहिनी म्हणून हवी आहेस. हे बघायला मिळतं. तेव्हा रागिनी आणि तिचा दादा मिळून प्लॅन करतात. या सगळ्यात अर्पिताची मदत घ्यायची, तिला गुंतवायचं आणि गौरीला या घराबाहेर काढायचं. हा प्लॅन त्यांचा सक्सेस होणार की नाही हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल. तर दुसरीकडे बघायला मिळतं की अभिमन्यू सर आणि गौरी सुद्धा रागिनीच्याच विचारात आहे. दोघांनाही झोप येत नाही आहे. दोघेही विचार करतायत की रागिनीने जे काही गौरीला बोलली होती, तिच्यासोबत जे काही वागली होती ते चुकीचं होतं. पण रागिनी सुद्धा हर्ट झाली आहे याचा विचार गौरी करत आहे. अभिमन्यू सर गौरीला विचार करताना बघतात आणि म्हणतात की रागिनीचा विचार जर करत असशील तर तो करू नकोस, त्यापेक्षा निवांत झोप. तेव्हा रागिनीबद्दल बोलत असते गौरी अभिमन्यू सरांची आणि त्यांना म्हणते की मला रागिनी मॅमचं वाईट वाटतंय. त्यांना किती वाईट वाटलं असेल की तुमचं माझ्याशी लग्न झालं. त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे, त्या तुम्हाला किती जीव लावतात. पण माझ्याशी लग्न झाल्यामुळे त्यांचं हृदय तुटलं असेल म्हणून त्या अशा वागल्या असतील. गौरी रागिनीचीच बाजू घेऊन अभिमन्यू सरांशी बोलत असते. तेव्हा अभिमन्यू सर तिला समजावतात आणि म्हणतात की प्रेम हे कधीही एकतर्फी नसावं. एकतर्फी प्रेमाचा हा नेहमी त्रासच होतो. त्यानंतर ते गौरीला म्हणतात की आता झोप, नाही तर मी या रूममधून बाहेर निघून बाहेर जातो म्हणून. तेव्हा गौरी म्हणते की तुम्ही असं करू नका, मी झोपते. तर इथेच दुसरीकडे बघायला मिळतं की रागिनी अजून जास्त चिडलेली आहे आणि अभिमन्यू सर आणि गौरीला एकत्र एका रूममध्ये बघून ती खूप जास्त दुखावली जाते, रागवते आणि ती अभिमन्यू सरांचा दरवाजा वाजवणारच असते की तेवढ्यात तिचा दादा मागून येतो आणि तिला थांबवतो आणि तिला म्हणतो जर तू हे केलंस ना तर कायमची या घराबाहेर जाशील आणि मीही तुला इथे थांबवू शकणार नाही. त्यामुळे जे काही करशील संयमाने कर. आपल्याकडे वेळ आहे. त्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं काहीच नाही. ते फक्त एका रूममध्ये राहतात, बाकी त्यांच्यात काहीच नाही. हे तुला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे आता तू यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर या घरातून तुझी हकालपट्टी होईल. दादा रागिनीला समजावतात आणि दोघेही तिथून निघून जातात. इकडे दुसरा दिवस उजाडतो. लक्ष्मीपूजनची तयारी करण्यासाठी आभा आणि गौरी मार्केटमध्ये गेलेल्या असतात फळं आणण्यासाठी. तिथे आभा फळवाल्याशी डील करत आहे. ती म्हणते की फळं घेण्यासाठी तिची बार्गेनिंग चालूच असते. गौरी मात्र आपल्याच विचारात गुंतलेली आहे. गौरीला हाच विचार पडलाय की लक्ष्मीपूजनची ही पूर्ण पूजा 2 दिवे लावूनच करायची की सगळा बेत जसा केलाय तशी करायची. कारण गौरीचं म्हणणं आहे की अर्पिता सुद्धा तिच्यावर रागावलेली आहे आणि ती सगळी पूजा नित्यनियमाने करेल तर अर्पिताला सुद्धा आवडणार नाही. घरात आधीच खूप वाद झालेत. त्यामुळे ती आभाला म्हणते की आपण साधी पूजा करूया, जास्त काही नको करूया. तेव्हा आभा तिला समजावते आणि तिला म्हणते की मामी तुझी ही पहिली दिवाळी आहे, तुमच्या दोघांचं हे पहिलं लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी विसर आणि लक्ष्मीपूजनची तयारी कर. दोघीही फळवाल्याशी बार्गेनिंग करून फळं घेतात आणि घरी जाण्यासाठी निघतात. तेव्हा दोघींसोबत एक छोटासा हादसा होतं असं काही की एक मुलगा रस्त्यातच फटाके लावत असतो. तो नेमका फटाका फुटतो आणि आभाच्या चेहऱ्यावर येऊन लागणारच असतो की आभाला बाजूला करून गौरी आपला हात पुढे करते आणि गौरीचा हात त्या फटाक्यामुळे भाजला जातो. आभा त्या मुलाला खूप काही सुनावते आणि तिथून आपल्या मामीला घेऊन निघून जाते.
तर इकडे बघायला मिळतंय की अभिमन्यू सरांच्या घरी त्यांचे स्टुडंट्स आलेले आहेत. गौरीच्या कॉलेजातली तिची मित्रमंडळी आता अभिमन्यू सरांच्या घरी येऊन पोहोचलेली आहे. अर्पिता त्यांचं घरात स्वागत करते. अभिमन्यू सर घरात नसतात म्हणून ते त्यांची वाट बघत तिथे थांबतात आणि ही सगळी मंडळी गौरीची ही मित्रमंडळी आहे. आणि अशातच आभा आणि गौरी सुद्धा आता मार्केटमधून घरी पोहोचलेले आहेत. गौरी दरवाजात उभे राहूनच अनुला बघते आणि तिला कळतं की हे सगळी मंडळी तर इथे आलेली आहे आणि जर गौरी त्यांच्या समोर गेली आणि तिची खरी ओळख जर त्यांना पटली तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल, तिची वाट लागेल. म्हणून गौरी काही त्या मुलांसमोर जात नाही. आभा पुढे जाते, स्वतःची ओळख करून देते आणि त्यानंतर ती म्हणते की माझी मामी कोण आहे तेही मी तुम्हाला दाखवते आणि तिलाही भेटवते. अभिमन्यू सरांचं लग्न झालेलं हे ऐकून सगळे स्टुडंट्स हैराण होतात. ते अभिमन्यू सरांच्या बायकोला भेटण्यासाठी एक्सायटेड असतात. इकडे आभासुद्धा मामी मामी म्हणून आवाज देते, पण आता गौरीला कळत नाही आहे की नेमकं आता त्या सगळ्या मित्रमंडळींसमोर कसं जायचं. तेव्हा गौरी एक नवीन प्लॅन करते आणि स्वतःच्या चेहऱ्यावर पदर ओढून घेते आणि तशीच ती त्या सगळ्या मित्रमंडळींसमोर पोहोचते. तिथे ती कोणालाही आपला चेहरा दाखवत नाही. ती म्हणते की आमच्याकडे नवीन माणसांना चेहरा दाखवण्याची पद्धत नाही आहे आणि हा सगळा गोंधळ चालूच असतो. अभिमन्यू सरांचं लग्न झालं हे ऐकल्यावर ते स्टुडंटसुद्धा हैराण आहेत आणि त्या आभाला नको नको त्या चौकशा करायला लागतात. पण आभा म्हणते की आत्ताच मामाने 4-5 दिवसांपूर्वी लग्न केलं आहे, त्यामुळे या गोष्टीची माहिती सगळ्यांनाच नाही आहे. तर इकडे फायनली ते सगळे घरातून निघून जातात आणि गौरी मोकळा श्वास घेते. ती किचनमध्ये जाऊन पोहोचते आणि पाणी प्यायला लागते. तेवढ्यात आभा तिथे पोहोचते. आभा म्हणते की मामी तू या सगळ्यांसमोर अशी का वागत होतीस. तेव्हा गौरी आभाला सगळं सत्य सांगते. तिला म्हणते की माझं आणि अभिमन्यू सरांचं लग्न झालंय हे कॉलेजात कोणालाही माहीत नाही आहे आणि हा अभिमन्यू सरांचा निर्णय आहे, त्यामुळे मला तो निर्णय मोडायचा नाही आहे, म्हणून मी कोणाच्याही समोर गेले नाही. त्यावर आभा तिला हवे तेवढे प्रश्न करते, पण गौरी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. ती म्हणते जोवर अभिमन्यू सर आमचं हे नातं मान्य करणार नाही तोवर मलाही ही गोष्ट कोणाला सांगायची नाही आहे. आभा हे ऐकते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात गौरीला येतो तिच्या बाबांचा फोन. ते तिला दिवाळी विश करतात आणि म्हणतात की घरातल्या सगळ्यांनाही माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा दे म्हणून, आणि गौरीला सांगतात की अभिमन्यू सरांनी चॉकलेटचा बॉक्स पाठवलाय म्हणून. ते म्हणतात की अभिमन्यू सरांनी दिवाळीच्या शुभेच्छांसोबतच एक चॉकलेटचे खूप मोठे बॉक्स पाठवले आहेत. मन्या तेच चॉकलेटचे डबे खोलतोय आणि हवे तेवढे चॉकलेट खातोय. गौरीला जेव्हा कळतं की अभिमन्यू सरांनी हे सगळं केलंय तेव्हा ती सुद्धा खूप खुश होते. ती त्यानंतर विचार करते की नेमकं अभिमन्यू सरांची कसं वागायचं. एकीकडे ते म्हणतात की आपल्या लग्नाला अर्थ नाही आणि दुसरीकडे हे लग्न निभावण्यासाठी जी गोष्ट हवी ती सगळी ते करत आहेत. त्यामुळे गौरीसुद्धा कन्फ्यूज आहे. तर इकडे बघायला मिळतंय की आता फायनली गौरीने लक्ष्मीपूजनची तयारी केली आहे आभाच्या मदतीने. सगळेजण मिळून लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यानंतर आभा प्रसाद सगळ्यांना वाटत असते. तर पहिला प्रसाद आभा द्यायला जाते गौरीला. तेव्हा गौरी म्हणते की तू बाकी सगळ्यांना प्रसाद दे, मी नंतर घेईन. आणि हे ऐकल्यावर रागिनी खूप जास्त चिडते. ती म्हणते की गौरी फक्त ॲक्टिंग करते. आता तिला सगळ्यांसमोर खूप छान असं बनायचं आहे, तिला मोठ्यांचा मान ठेवायचा आहे, म्हणून ती म्हणते की मी प्रसाद नंतर घेईन, तुम्ही आधी घ्या. गौरीला प्रत्येक गोष्टीत फक्त ॲक्टिंग करायची असते, नको नको ते करायचं असतं आणि अभिमन्यू सरांचं मन जिंकायचं असतं. अभिसमोर असला की ती नको नको ती नाटकं करते. रागिनी गौरीला खूप काही सुनावते. गौरी शांतपणे निमूटपणे ते सगळं ऐकून घेते. पण इथे मात्र गौरीचा स्टँड घेतात अभिमन्यू सर. अभिमन्यू सर रागिनीला म्हणतात की तू गौरीला सुनवायचा एक सुद्धा मोका सोडत नाहीस, तू तिच्याबद्दल का एवढं वाईट बोलत असतेस. तिने काहीही केलेलं नाही आहे आणि नाटक करावं लागेल अशी ती मुलगी नाही आहे. हे ऐकल्यावर गौरीला खूप बरं वाटतं. तर अभिमन्यू सरांनी तिची बाजू घेतल्यामुळे रागिनी अजूनच जास्त संतापलेली आहे. तेव्हा अभिमन्यू सर गौरीला म्हणतात की गौरी तू सगळ्यात आधी प्रसाद घे. तेव्हा गौरी फायनली हात पुढे करते आणि तिच्या हातावर झालेली जखम अभिमन्यू सरांना दिसते. गौरी हेच लपवण्याचा इतका वेळ प्रयत्न करत होती, पण आता ती जखम झालेली आहे हे अभिमन्यू सरांना कळलेलं आहे. त्यानंतर ते विचारतात की हे कसं झालं, काय झालं. तेव्हाही गौरी काहीच सांगत नाही. पण रागिनी पुढे येते आणि गौरीला म्हणते तुझा हात दाखव, काय झाले मलाही बघू दे. हात जसाच जखम झालेला गौरी दाखवते त्याच जखमेवर जोरात प्रेशर टाकते रागिनी आणि गौरीला अजूनच जास्त त्रास देते. सगळ्यांसमोर ती गौरीवर ही अशा प्रकारची वागणूक देते आणि हे बघून अभिमन्यू सर सुद्धा शांत बसलेले दिसत आहेत. ते रागिनीला काहीही बोलत नाहीत, पण गौरीची चिंता मात्र त्यांना वाटते हे दिसत आहे.
सगळेजण पूजा आटपून आपापल्या रूममध्ये जातात. अभिमन्यू सर आणि गौरी सुद्धा आता रूममध्ये आलेले आहेत. अभिमन्यू सर गौरीला तिथे बघतात आणि तिच्यासाठी स्वतः आपल्या हाताने मलम काढून देतात. त्यानंतर गौरी ते मलम लावण्यासाठी नकार देते. तेव्हा अभिमन्यू सर स्वतःहून तिच्या हातावर तिच्या जखमेवर फुंकर घालत तिला मलम लावतात. अभिमन्यू सरांचं हे रूप बघून गौरी अजूनच भारावलेली आहे. कुठे ना कुठे आता अभिमन्यू सर आणि गौरीची जवळीक वाढताना दिसत आहे आणि दोघेही जवळ येताना दिसत आहेत. तर सध्या तरी शोचा हा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तसाच येणारा एपिसोडसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. अचानक अभिमन्यू सर गौरीसाठी गिफ्ट घेऊन येणार आहेत आणि ते गिफ्ट बघितल्यावर त्याबद्दल ऐकल्यावर गौरी हैराण होते, खुश होते आणि सोबतच अभिमन्यू सरांना प्रश्नसुद्धा करते की आपल्यात तर नवरा बायकोचं नातंच नाही आहे, तर तुम्ही हे गिफ्ट का आणलं. आता अभिमन्यू सरांचं काय उत्तर असणार यावर हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.